श्री स्वामी समर्थ. मी प्रांजली. 15 ऑक्टोबर पासून नवरात्रीची म्हणजे शारदीय नवरात्रीला सुरुवात होत आहे. तर या नवरात्रीच्या 9 दिवसांमध्ये अगदी घरोघरी घरातील एक तरी व्यक्ती आपल्या कुलदेवीसाठी उपवास करते. भलेही उपवास करण्याची पद्धत वेगळी असेल, सेवा करण्याची पद्धत वेगळी असेल, घटस्थापना करण्याची पद्धत वेगळी असेल, पण आपल्या सर्वांची जी भक्ती असते, आपल्या कुलदेवी प्रति आपला जो भाव असतो तो खूप उच्च कोटीचा आणि आपण अंतःकरणापासून ज्या काही सेवा, दान, धर्म गोष्टी करत असतो ते आपण करत असतो. बऱ्याच ठिकाणी बघा घटस्थापना केली जात नाही, परंतु अखंड दिवा लावला जातो. बऱ्याच ठिकाणी अखंड दिवा सुद्धा लावला जात नाही, फक्त मनोभावे सकाळ संध्याकाळ देवघरासमोर दिवा लावून आपल्या कुलदेवीचं नामस्मरण केलं जात असेल, काहीही केलं जात असेल. पण या नवरात्रीच्या 9 दिवसांमध्ये आपल्याला जशी घडेल तशी आपण आई भगवतीची, आपल्या कुलदेवीची सेवा करत असतो. तर बघा, तुमचं आयुष्य काय, माझं आयुष्य काय, किंवा इतर कोणी असेल, प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये वाईट दिवस, चांगले दिवस हे या गोष्टी येतच असतात. दुःख, सुख या गोष्टी येत जात असतात. पण जेव्हा सुखाचे दिवस असतात तेव्हा आपण खूप आनंदी असतो, आपल्याला कोणाची गरज पडत नाही, इवन आपल्याला देव सुद्धा त्यावेळेला आठवत नाही. पण जेव्हा आपल्या आयुष्यामध्ये दुःख येतं त्यावेळेला मात्र आपल्याला सगळी लोक आठवतात आणि सर्वात अगोदर तो आठवतो म्हणजे देव. आणि सर्वात जास्त ज्याच्यावर आपण रागावतो, ओरडतो, बोलतो, म्हणजे माझं नशीबच असं, देवानं असं केलं, देवानं तसं केलं, म्हणजे देवाला सर्वात जास्त गोष्टी आपण बोलतो. तर बघा, म्हणजे हे जे दुःख आहे, हे जे संकट आहे, ह्या ज्या अडचणी आहेत, आयुष्य म्हटल्यानंतर ह्या येणारच आहेत. जेव्हा आपण सेवा किंवा उपाय करतो तेव्हा काय होतं की या संकटांना सामोरं जाण्यासाठी एक प्रकारचं पाठबळ, एक प्रकारचं मानसिक बळ जे असतं ते आपल्याला मिळत असतं. म्हणून आपण या सेवा, उपाय किंवा कोणत्याही देवी देवतांची भक्ती हे आपण करत असतो. दुःख देण्यासाठी आपल्याला खूप कारण आहेत, किंवा दुखी होऊन बसण्यासाठी खूप सारे कारण आहेत. छोट्या छोट्या गोष्टी आहेत की आपण दुःखी होत असतो, पण या दुःखामध्ये सुद्धा कुठेतरी आपलं मन आनंदी व्हावं, आपल्या मनामध्ये, शरीरामध्ये आपण जे म्हणतो प्रसन्नता, एक सकारात्मक लहरी आपल्या मनामध्ये राहाव्यात, जेणेकरून काय की आपल्या डोक्यामध्ये सुद्धा सकारात्मक विचार येतील. जेव्हा सकारात्मक लहरी आपल्या आजूबाजूला असतील, आपला ऑरा सकारात्मक असेल, आपले विचार सकारात्मक असतील, तेव्हा नक्कीच आपल्या घरातलं वातावरण सुद्धा सकारात्मक राहील आणि आपण जे बोलू त्या गोष्टी सुद्धा आपण सकारात्मक बोलू. आणि जेव्हा आपण या सकारात्मक गोष्टी राहू, आनंदी राहू, सगळं चांगलं बोलू, त्यावेळेला काय होईल की आपल्या आयुष्यावर समोर घडणाऱ्या गोष्टी सुद्धा सकारात्मक होतील. कारण बघा, लॉ ऑफ अट्रॅक्शन सांगतं, जो तुम्ही विचार करता ते तुमच्या सोबत काही दिवसांनी घडत असतं. कोणतीही गोष्ट डायरेक्ट प्रत्यक्षात नसते. कोणताही व्यक्ती असू द्या, ती गोष्ट अगोदर त्याच्या इथे असते आणि त्यानंतर ती प्रत्यक्षात उतरत असते. त्यामुळे या सकारात्मक गोष्टी, कितीही दुःख असू द्या, कितीही अडचणी असू द्या, या सकारात्मक गोष्टी आपल्या डोक्यात राहण्यासाठी या नवरात्रीच्या 9 दिवसांमध्ये असे काही आपण संकेत बघूया की या दुःखामध्ये कुठेतरी आपण सगळे दुःख, अडचणी विसरून जाऊ. आणि या शुभ संकेत जर यापैकी कोणते आपल्याला भेटले तर त्याचा अर्थ काय आहे, जेणेकरून आपली कुलदेवी आपल्याला सोबत आहे, दैवीय शक्ती आपल्या सोबत आहे, हा भास आपल्याला होत राहील. आणि याची म्हणजे प्रचिती, अनुभव, एक प्रकारचा आपण म्हणतो की दृढता मनामध्ये, नाही माझी कुलदेवी माझ्या सोबत आहे, नाही दैवी शक्ती माझ्या सोबत आहे, माझं सगळंच चांगलं होणार आहे, हा आत्मविश्वास तुमच्या मनामध्ये निर्माण होण्यासाठी हे काही आपण नवरात्रीच्या 9 दिवसांमध्ये मिळणारे संकेत बघूया. तर सर्वात पहिला जो संकेत आहे तो म्हणजे नवरात्रीच्या दिवसांमध्ये जर आपल्याला घुबड दिसलं किंवा स्वप्नामध्ये घुबडाचं आपल्याला दर्शन झालं तर हा खूप शुभ संकेत मानला जातो. भले रस्त्यात कुठे दिसू द्या, काही दिसू द्या, हा शुभ संकेत आपण समजायचं की जी काही आपली पैशाची कामं आहेत ती मार्गी लागणार आहेत. तुमचा उद्योगधंदा, व्यापार असेल तर तो चांगला चालणार आहे. नोकरी असेल तर नोकरीमध्ये आपली प्रगती होणार आहे आणि आपली
आर्थिक स्थिती ही उत्तम होणार आहे, आपल्यावर आलेला आर्थिक संकट हे कुठेतरी दूर होणार आहे, आर्थिक स्थिती सुधारणार आहे, हा त्यामागचा सर्वात मोठा संकेत आहे। त्यामुळे असं काही जर तुम्हाला या नवरात्रीच्या 9 दिवसांमध्ये वाटलं की घुबड दिसलं किंवा स्वप्नात आलं तर आपण समजून जा आणि सकारात्मक राहा। मी तुम्हाला सुरुवातीला सांगितलं त्या पद्धतीने नवरात्रीमध्ये रस्त्यावरून जाताना जर आपल्याला पूर्ण साज शृंगार केलेली सवाष्ण दिसली तर आपले दुःखाचे दिवस सरले असून आपल्यावर आई भगवतीची देवीची कृपा झाली आहे असं समजावं। माता लक्ष्मी आपल्यावर प्रसन्न होण्याचे हे संकेत आहेत। त्याचबरोबर आपल्या घरामध्ये अचानक म्हणजे असं एरवी कोणी जास्त येत नाही आणि अचानक तुम्ही कधी त्या व्यक्तीला भेटलाय हेही तुम्हाला आठवत नाही, खूप महिन्यांपूर्वी वर्षापूर्वी तुमची भेट झाली होती आणि ती व्यक्ती अचानक अगदी म्हणजे तयार वगैरे झाली, तुम्हाला न कळवता तुमच्या घरामध्ये आली तर समजून जा की माता लक्ष्मीची कृपा आहे, आई भगवती आली आहे आणि त्या व्यक्तीला हळद कुंकू लावा, दूध चहा काहीतरी पिण्यासाठी द्या, त्यांची ओटी भरा, ठीक आहे ब्लाउज पीस वगैरे काही नसेल तर काहीतरी एखादं फळ वगैरे त्यांना खाण्यासाठी द्या, हळद कुंकू लावून केळी वगैरे त्यांना द्या, या गोष्टी करा। असं झालं तर समजायचं की आई भगवतीची कृपा आपल्यावर झालेली आहे। तिसरा संकेत म्हणजे नवरात्रीच्या या 9 दिवसांमध्ये सकाळी नारळ किंवा कमळाचं फूल जर आपल्याला दिसलं, दुर्गा देवीची आपल्यावर विशेष कृपा झालेली आहे हे आपण समजून जावं। म्हणजे अचानक आपण झोपेतून उठलो किंवा आपण सकाळी सगळं आवरलं वगैरे आणि बाहेर गेलो, कोणाच्या हातामध्ये नारळ दिसलं किंवा अचानक कमळाची फुलं आपल्या घरामध्ये आणून दिसलेली ठेवली किंवा म्हणजे दुसरी एखादी व्यक्ती आहे आपल्या घरातली, आपले मिस्टर असतील, मुलं असतील, अचानक ते कमळाचे फुलं घेऊन आले, आपण झोपेतून उठलो, आपल्याला माहिती नाही आणि ते समोर दिसले तरी सुद्धा आपण समजून जायचं की हा एक शुभ संकेत आहे। त्यानंतर नवरात्रीत मंदिरातून दर्शन करून बाहेर पडल्यावर गाय दिसल्यास आपल्या सर्व मनोकामना पूर्ण होणार आहेत हे आपण समजायचं आणि गायीचं अगदी मनोभावे जे आहे ते आपल्याला दर्शन घ्यायचं आहे। नवरात्री दरम्यान स्वप्नात नाग एका जागी बसलेला दिसल्यास आपल्याला लवकरच धनलाभ होऊन घरामध्ये संपन्नता येणार आहे हे आपण समजून जावं। नवरात्री दरम्यान स्वप्नात शंख दिसल्यास व्यक्तीच्या जीवनात प्रगती होणार आहे, कारण ज्या प्रकारे शंखाच्या ध्वनीमुळे पूर्ण वातावरण घोळले जाते त्याच प्रकारे देवी आईच्या कृपेमुळे आपलं नाव संपूर्ण जगात गाजू शकतो। तर हा पण एक खूप मोठा संकेत आहे। आपल्या स्वप्नात एक लहानशी कन्या शिक्का देताना जर दिसली तर हे शुभ संकेत आहे, कारण कुमारिका साक्षात दुर्गा देवीचं रूप असल्याचं मानलं गेलेलं आहे आणि या नवरात्रीच्या 9 दिवसांमध्ये आपण कन्या पूजन सुद्धा करतो। त्यामुळे या नवरात्रीमध्ये कन्येला कुमारिकेला खूपच जास्त महत्व आहे। जेवढं शक्य होईल तेवढं या नवरात्रीच्या 9 दिवसांमध्ये ज्या कुमारिका असतात त्यांची आपल्याला सेवा करायची आहे। तुम्हाला जर घडलं तर रोज एक मुलगी बोलवा, तिचे पाय धुवा, तिला गोड खीर वगैरे काहीतरी खाण्यासाठी द्या, फळ वगैरे द्या किंवा चॉकलेट वगैरे काहीतरी द्या, रोज तिला म्हणजे हळदी कुंकू लावून आपल्याला ते जे आपण म्हणतो की जसं आपण कुमारिका पूजन जे म्हणतो रोज जर आपल्याला करणं शक्य असेल, तुम्हाला जर घडलं तर खूप छान आहे। या तर अशा प्रकारे प्रत्यक्ष किंवा स्वप्नात मिळणाऱ्या संकेतावरून देवीची कृपा आपल्यावर असल्याचे कळून येते। नवरात्रीत आपल्या स्वप्नात देखील देवी लक्ष्मी दर्शन देत असेल तर आपल्याला धनलाभ होणार आहे आणि माता लक्ष्मीची कृपा अखंड आपल्यावर व आपल्या कुटुंबावर राहणार आहे हे आपण समजून घ्यावं। त्याचबरोबर या नवरात्रीच्या 9 दिवसामध्ये आपल्याकडे घटस्थापना असो किंवा नसो, रोज किमान कमीत कमी सकाळी स्नान झाल्यानंतर आपल्या कुलदेवीचं स्मरण करायचं, 11 वेळा तरी कुलदेवीचा जो मंत्र असेल तो बोलायचा, त्यानंतर परत संध्याकाळी बोलायचा। कुलदेवीचा मंत्र माहित नसेल तर नवार्णव मंत्र म्हणायचा, ओम एम ह्रीम क्लीम चामुंडाय विच्चे, ओम एम ह्रीम क्लीम चामुंडाय विच्चे। आणि तसा तर प्रयत्न करायचा की या नवरात्रीच्या 9 दिवसांमध्ये जेवढी जास्तीत जास्त मला शक्य होईल तेवढी आई भगवतीची, आपल्या कुलदेवीची, जी कोणती आपल्या कुळाचं रक्षण करते, आपल्याला योग्य मार्ग दाखवते, आपल्याला आयुष्य जगायला शिकवते, त्या आपल्या कुलदेवीची मी सेवा करणार आहे। श्री स्वामी समर्थ।